नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण द लिमिटेशन ॲक्ट 1963 म्हणजेच मुदत कायदा 1963च्या डिस्कशनला सुरुवात केली होती। मागील व्हिडिओमध्ये आपण लिमिटेशन ॲक्टचे इंट्रोडक्शन तसेच बॅकग्राऊंड आणि सेक्शन 1 पाहिले होते। आपण जर मागील व्हिडिओ पाहिला नसेल तर लगेच जाऊन तो पहा, त्याची लिंक मी इथे डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। लिमिटेशन ॲक्टच्या सेक्शन 2 कडे वळण्याआधी आपण काही महत्त्वाचे मुद्दे इथे पाहणार आहोत। त्यातला पहिला महत्त्वाचा मुद्दा असा की लिमिटेशन डिस्ट्रॉईज रेमेडी नॉट राईट। म्हणजेच काय, तर लिमिटेशन ॲक्ट हा आपल्याला काही लिमिट्स घालून देतो, काही मर्यादा घालून देतो, पण तो आपल्या हक्कांवर गदा आणत नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लिमिटेशन कायद्याच्या बाबतीतची एक महत्त्वाची मॅक्झिम्स आपण इथे पाहणार आहोत, ती म्हणजे विजिलेंटिबस नॉन डरमेंटिबस ज्युरा सबव्हिनियंट। म्हणजेच काय, लॉ ओनली हेल्प्स टू द विजिलंट अँड नॉट टू द निग्लिजंट। म्हणजेच काय, तर कायदा हा अशा व्यक्तींना मदत करतो जे स्वतःच्या हक्कांविषयी जागरूक असतात। ओके, चला तर मित्रांनो, आज आपण लिमिटेशन ॲक्टच्या 1963च्या पहिल्या भागातल्या सेक्शन 2ला पाहणार आहोत। मित्रांनो, बऱ्याच कायद्यांमध्ये ह्या दुसऱ्या सेक्शनमध्ये डेफिनेशन्स क्लॉज दिलेला असतो। यामागचा उद्देश म्हणजे जेव्हा जेव्हा आपण कायदा वाचायला घेऊ, त्याचा अभ्यास करू, त्यावेळी आपल्याला त्या कायद्याचा अचूक अन्वयार्थ लागायला हवा। कारण कायदा हा एक असा विषय आहे जिथे इंटरप्रिटेशनला खूप महत्त्व आहे। चला तर मग लिमिटेशन ॲक्टचा सेक्शन 2 बघूया। सेक्शन 2मध्ये पहिली जी डेफिनेशन दिली आहे ती आहे ॲप्लिकंट। तर ॲप्लिकंट म्हणजे काय, तर ॲप्लिकंट म्हणजे पेटिशनर, म्हणजे जो अर्ज दाखल करतो त्याला आपण पेटिशनर किंवा ॲप्लिकंट म्हणू शकतो। दुसरं म्हणजे असा व्यक्ती ज्याला इतर व्यक्तीने अर्ज दाखल करण्याचा अधिकार प्रदान केला आहे, त्या व्यक्तीला सुद्धा आपण ॲप्लिकंट म्हणू शकतो। आणि तिसरं म्हणजे असा व्यक्ती ज्याची मालमत्ता एखादा एक्झिक्युटर, ॲडमिनिस्ट्रेटर किंवा त्या व्यक्तीने नेमून दिलेला एखादा व्यक्ती बघत जर असेल, तर तो जो व्यक्ती त्याची जी मालमत्ता बघतोय, एक्झिक्युटर किंवा ॲडमिनिस्ट्रेटर किंवा अजून एखादा व्यक्ती, त्याला आपण ॲप्लिकंट म्हणजेच अर्जदार म्हणू शकतो। पुढची डेफिनेशन आहे ॲप्लिकेशन। आता ॲप्लिकेशन म्हणजेच पेटिशन। जे ॲप्लिकेशन आपण जे न्यायालयात दाखल करतो त्याचा ॲप्लिकेशनमध्ये समावेश होतो। नंतर आहे बिल ऑफ एक्सचेंज। आता बिल ऑफ एक्सचेंज म्हणजे कसा समावेश होतो, तर बिल ऑफ एक्सचेंजमध्ये हुंडी, चेक आणि इतर प्रकारचे कोणते फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट असतील त्यांचा समावेश बिल ऑफ एक्सचेंजमध्ये होतो। पुढे आहे बॉन्ड। आता बॉन्ड म्हणजे एक प्रकारचं डॉक्युमेंट असतं। हे अशा प्रकारचं डॉक्युमेंट आहे की ज्यामध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला पैसे देण्याचं मान्य करतो आणि एक अट अशी ठेवतो की त्यांनी जर ठरवलेलं कृती केली गेली नाही तर तो जो बॉन्ड त्यांनी केलेला आहे तो रद्द होईल। त्याच डॉक्युमेंटला आपण बॉन्ड म्हणतो। आता नंतरची डेफिनेशन्स आहे डिफेंडंट। आता डिफेंडंट म्हणजे काय, तर डिफेंडंट म्हणजे प्रतिवादी। असा कोणताही व्यक्ती किंवा जिच्यामार्फत प्रतिवादी त्याच्यावर खटला भरण्याची जबाबदारी प्राप्त करतो, त्या व्यक्तीला आपण काय म्हणणार, प्रतिवादी। आणि असा व्यक्ती ज्याची मालमत्ता एखादा एक्झिक्युटर, ॲडमिनिस्ट्रेटर किंवा त्यांनी नेमून दिलेली एखादी व्यक्ती करते, त्याला आपण डिफेंडंट म्हणजेच प्रतिवादी बघणार आहोत। तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण ज्या डेफिनेशन्स बघितल्या त्या अगदी सोप्या आहेत। ओके, ह्याच्या पुढच्या ज्या डेफिनेशन्स आहेत त्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आपल्या समोर एक मी मॅक्झिम शेअर करत आहे, त्याचा अर्थ तुम्ही नक्की कमेंट करून मला सांगा। तसेच हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असल्यास मला नक्की लाईक करा। तुमच्या कायद्याचा अभ्यास करणाऱ्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करा। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।